पक्षफोडी करणारा पक्ष आता आमचं घर फोडण्याचं काम करतोय असा आरोप नाव न घेता अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर केलाय। जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल असं ते म्हणाले। आत्राम यांची मुलगी भाग्यश्री ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार असल्याचा दावा केला जातोय। आत्राम घराणं मुलीला नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी देखील त्यांनी दिली आणि त्यावर वडिलांसोबतच राहा असा सल्ला अजित पवारांनी दिलाय। मध्ये येऊन हे जर अशा प्रकारचं वातावरण तयार करत असतील तर त्या लोकांना आपल्याला वाट लावायचं काम पुढेच्या काळामध्ये करावं लागेल। अशा प्रकारचं आपल्या सर्व जनतेला मी आवाहन करतो आणि शेवटचा श्वास असेपर्यंत एक मुलगी गेला तरी चालेल, एक मुलगी माझ्याकडे आहे, दुसरी माझ्या मुलगाही मागे बसलेला आहे आणि दोघेही असल्यानंतर माझा एक भाऊ सक्का भाऊ जो विरोधात गेला तो सुद्धा माझ्या मागे उभा झालेला आहे आणि माझ्या भावाचा चुलत भावाचा मुलगा रामेश्वरराव आत्राम ते सुद्धा माझ्या त्यांच्या जोडीला माझ्या पाठीमागे एक गेला तर माझ्याकडे फौज तयार झालेल्या घराचा पूर्ण घर माझ्या आत्राम घराला एकत्रित झालेलं आहे। पूर्ण आत्राम घराना या हलगेकर लोकांना नदीमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही हे आता मी तुम्हाला सांगितलं। अख्खं कुटुंब बाबांच्या बरोबर आहे, परंतु एकाला बाबांनी चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलं। खरं तर लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाती तरी देखील एक प्रेमापोटी बापांनी एक आधार दिला आणि त्यांना इथं ते बेळगावला जरी दिलेलं असलं तरी इथं त्यांना थांबवलं। आता बाबाच्याच विरोधात उभे राहायला निघाले, आता काय म्हणायचं? तुम्हाला पटतं का? हे योग्य आहे का? ज्या बापानी जन्म दिला त्या बापाच्याच विरोधात असं कसं चालेल? प्रत्येकाचे दिवस असतात ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।